मस्साजोग प्रकरणात नवनवे खळबळजनक दावे आणि सनसनाटी आरोपांचा सिलसिला आजही सुरूच राहिला। संतोष देशमुखांचं चारित्र्य हनन करण्याचा बनाव पोलिसांनी रचला होता असा आरोप मस्साजोग ग्रामस्थांनी केलाय। देशमुखांची हत्या अनैतिक संबंधांतून झाल्याचं दाखवण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता असा दावा देशमुख कुटुंबियांनी केलाय। खासदार सुप्रिया सुळे आपल्या पथकासोबत 72 दिवसांनंतर मस्साजोगला पोहोचल्या होत्या। त्यांच्या समोरच हे गंभीर सनसनाटी आरोप करण्यात आले। काय आहे सगळा प्रकार पाहूयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आधीच वर्दीवर शिंतोडे उडालेल्या पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं। देशमुख कुटुंबियांना भेटायला गेलेल्या सुप्रिया सुळेंसमोर मस्साजोगच्या गावकऱ्यांनी धक्कादायक दावा केला। देशमुखांची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचं दाखवण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता असा खळबळजनक आरोप देशमुखांचे कुटुंबीय आणि मस्साजोगच्या गावकऱ्यांनी केला। ज्यावेळेस यांनी सांगितलं डेड बॉडी इथे आहे म्हणून आमच्या गावातल्या आधी जाण्याच्या अगोदर पोलिसांनी तिथे ॲम्ब्युलन्स बोलवली आणि ती ॲम्ब्युलन्स आता केजकडे आणायची ना त्यांनी, कारण की केजमध्ये सरकारी ऑफिस आहे, त्यांनी ती कळमकडे नेली। आणि ज्यावेळेस त्यांना आता जसे आधीचे गुन्हे त्यांनी लपवले तेच कारण असेल आतापर्यंत। बॉडीला पैसे नव्हते, त्याला दुसरं त्याला वळण द्यायचं होतं। कळमला त्यांनी एक लेडीज तयार केली, त्या लेडीजच्या घरी नेऊन त्याला टाकायचं आणि त्याला वेगळं स्वरूप देऊन हे प्रकरण वेगळं दाबायचं। त्यांचा प्रयत्न असा होता की एक बाई यांनी तयार ठेवली होती, त्या बाईच्या मागे म्हणजे त्यांचे बंधू लागले संतोष तिथपर्यंत पोहोचले आणि तिथे मग ते असं झालं। बरोबर, असा पूर्ण गावाला असा त्यांचा प्लॅन होता, पण तो अनसक्सेसफुल झाला। संतोष देशमुखांच्या हत्येच्या 72 दिवसानंतर हे गंभीर आरोप करण्यात आले। अण्णांना लागलेलं आहे, कुठेतरी हॉस्पिटलला न्यायचं आहे असं मला ते सांगत होते। जी गाडी आहे ती कळमच्या दिशेने निघाली, मग त्याच्या मागे ज्या मसाजोगमधल्या ज्या काही गाड्या होत्या त्या गाडी मागे चालल्या की कळमच्या दिशेने माझ्या भावाला का घेऊन चाललेत, कारण मग केज पोलीस स्टेशन आहे, केजला उपजिल्हा रुग्णालय आहे, मग इकडं का घेऊन चाललेत। तर दुसरं कोणी मला सांगितलं असतं तर मला गैरविश्वास वाटला असता, पण जे माझ्यासोबतची लोक आहेत, जे काही माझ्यासोबत घरात जे लोक राहतात त्या लोकांनी हा किस्सा इथंच सांगितला होता। असं कसं काही फ्लॅश झालं नाही, त्यावेळेस कसं काही समोर आला नाही मला काही माहीत नाही त्याचं। गावकऱ्यांनी धनंजय देशमुख ज्या गाडीचा उल्लेख करतायत त्या गाडीच्या मार्गावर चिंचोली फाट्यावर एबीपी माझा पोहोचला। जवळपास 6 ते 7 किलोमीटर संतोष देशमुख यांची बॉडी पोलीस गाडीमधून आणल्यानंतर या ठिकाणी 2 रस्ते फुटतात। म्हणजे मी सध्या जिथं उभा आहे तिथे माझ्या उजव्या बाजूला तुम्हाला जो रस्ता दिसतो तो केज शहरामध्ये जातो आणि बरोबर माझ्या डाव्या बाजूला हा जो रस्ता जातो तो कळमकडे जातो। चिंचोलीवरून संतोष देशमुख यांची बॉडी आणल्यानंतर ती गाडी माझ्या उजव्या साईडला म्हणजे केज शहराकडे जाणे अपेक्षित होती, मात्र ती केज शहराकडे न जाता गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की इथून पुढे जवळपास 200 मीटरवरती ती गाडी गेली, मात्र त्या गाडीसोबतच मसाजोगची जे गावकरी होती त्यांचीही गाडी होती। कदाचित ती गाडी मागं असल्यामुळेच या ठिकाणाहून पोलिसांनी परत व्हॅन त्यांची जी गाडी होती ती परत केजच्या दिशेने घेतली आणि 200-250 मीटरवरनं परत ही गाडी जी निघाली ती परत संतोष देशमुख यांची बॉडी घेऊन केजच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आलं। संतोष देशमुख यांचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पोलीस गाडीच्या पाठीमागे एक कार होती। या कारमध्ये होते आसाराम देशमुख। या सगळ्या घटनाक्रमाचे ते साक्षीदार आहेत। सायरन्स वाजत होती गाडी, सायरन्स वाजत असताना मी पोराला म्हणलं काहीतरी भानगड आहे की संतोष देशमुखला ह्याच गाडीमध्ये आणलं म्हणलं। तर मग आम्हाला बघितलं की पोलीस गाडी दिसली की आम्ही गाडी वळविल्यानंतर इथं त्यांनी आल्यानंतर इथं 7 ते 10 मिनिटं त्या चौकामध्ये थांबले विचार करत। आल्यानंतर इथून पुन्हा कळमकड 200-300 मीटर त्यांनी गाडी नेली। ज्या वेळेस आमची गाडी त्यांच्या मागे गेली त्यावेळेस त्यांनी गाडीला पुन्हा केजकड गाडी त्यांनी घेतली। आज सुप्रिया सुळेंसमोर ग्रामस्थ बोलत असले तरी आपण ही माहिती आधीच दिली होती असा दावा आमदार सुरेश धस यांनी केला। संतोष देशमुखला उचलून न्यायचं, कळंब येथे न्यायचं। कळंबमध्ये एक महिला तयार करून ठेवली होती, कळंबमध्ये महिला तयार करून ठेवली होती, तिच्याबरोबर काहीतरी झटापट केल्याचं दाखवायचं आणि आम्ही याला मारलं याचं समर्थन करायचं, अशा प्रकारचा प्लॅन होता। आणि म्हणूनच मी म्हणतो
परंतु त्यांचा प्लॅन काय झालं, दैठणा गावाच्या अलीकडंच संतोष देशमुखचा अंत झाला. त्याच्यामुळं ते जो प्रकार करायचा होता त्यांना बदनामीचा, संतोष देशमुखच्या, तो बदनामीचा प्रकार त्यांना करता आला नाही. आणि आज मला वाटतं गावकऱ्यांनी हेच सांगितलं असावं. तर मस्साजोगच्या ग्रामस्थांचा कोणत्या पोलिसांवर काय आरोप आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. PSI राजेश पाटील आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजनांवर आरोपींशी संबंध असल्याचा मस्साजोगकरांचा आरोप आहे. सरपंच हत्येतील आरोपींसोबत फिरताना PSI राजेश पाटलांचा CCTV समोर आला. PSI राजेश पाटील निलंबित आहेत, तर पोलीस निरीक्षक प्रशांत महाजनची बीड मुख्यालय कंट्रोल रूममध्ये बदली झाली आहे. तपासात निष्काळजीपणा आणि दिरंगाईचा आरोप आहे. तसंच आरोपीला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा आरोपही मस्साजोगवासियांनी केलाय. जवळजवळ सर्व आरोपींना अटक झालेली आहे आणि जे आरोपी फरार आहे त्याचा देखील शोध त्या ठिकाणी चालू आहे आणि सरकार याच्याबद्दल गंभीर असून गांभीर्याने संपूर्ण चौकशी चालू आहे. पोलिसांबद्दलच्या मस्साजोगकरांचा या सगळ्या रागाचा विस्फोट सुप्रिया सुळेंच्या समोर झाला. माझ्या काकांनी फोन लावून म्हणजे सांगितलं की माझ्या भावाचं असं असं झालंय, तुम्ही पकडा. ते फक्त इतकंच सांगत होते की ह्या टायमापर्यंत ते टायमापर्यंत आम्ही सोडवतो. म्हणजे ज्यापर्यंत आमच्या हातात डेड बॉडी येत नव्हती तोपर्यंत माझा चाचा त्यांना कॉल करून विचारत होता, तुम्ही कधी आणून देणार, कधी आणून देणार. तेव्हा ते सांगत होते की जिवंत आहेत, आम्ही इथपर्यंत आलेत, आम्ही इथपर्यंत त्यांना आणून सोडतो, तिथं तुम्ही या. मग हे तिथं गेले की ते म्हणायचं नाही नाही ते त्या दिशेने म्हणजे आता मला विष्णू चाटेचा आणि पोलीस स्टेशनला आरोपी ते फोन करायचे आणि मग ते फोन करायचा 20 मिनिटांमध्ये सोडतो, 10 मिनिटात सोडतो. ज्या दिवशी त्याला समजलं की डेट झालाय लगेच फोन बंद कर. 12पर्यंत त्यांचा फोन चालू होता. त्यावेळेस पण पोलिसांनी तो ट्रॅक केला. 3 वाजून 28 मिनिटाला त्यांना उचललं आम्हाला समजलं. 3 वाजून 40 मिनिटाला आम्हाला समजलं फोन आला. आमच्या सोबत होता गावातला माणूस सोबत असल्यामुळे आम्हाला समजलं. आम्ही पूर्ण हुडकायला पुन्हा आम्ही गेला. 3 वाजून 40 मिनिटाला पोलीस स्टेशन मध्ये गेला. आमची 6 वाजेपर्यंत तक्रार घेतली नाही आणि तक्रार घेऊन पुन्हा फक्त 15 मिनिटात जामीन होऊन असे कलम तिने टाकले. केजमधील पोलीस अधिकारी कधी धनंजय देशमुख यांच्यासोबत CCTV मध्ये दिसले, तर कधी संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांसोबत. कधी बीड पोलिसांचं वाल्मिक कराड सोबतचं संभाषण व्हायरल झालं. आता तर मृत संतोष देशमुखांची बदनामी करण्यासाठी बनाव रचल्याचा गंभीर आरोप पोलिसांवर केला जातोय. खाकी वर्दीवरचे शिंतोडे पुसण्यासाठी पोलीस काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं आहे. गोविंद शेळके, ABP माझा, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.